एकही रुपया घेणार नाही, एकही रुपयाचं शुल्क नाही. रेडी रेकनरच्या किशोर पाटील काही रेडी रेकनर घेणार नाही आहे, आपण कुठलंही शुल्क घेणार नाही, फ्री होल्ड करतोय. आता हे सरसकट होणार आहे हा कायदा आणल्यानंतर. सरळ सरळ त्यांची क्लास 1 मध्ये एंट्री येईल आणि एंट्री होऊन या सर्व जमिनी त्या ठिकाणी ते घरं आता त्या ठिकाणी फ्री होल्ड होणार आहे. आणि त्यामुळं हे डॉक्युमेंट आणा, ते डॉक्युमेंट आणा, ते एक वर्ष प्रोसिजर, मग तहसीलदारकडे चक्रा मारा. आता सरळ मालमत्ता करामध्ये त्यांच्या नावाने एंट्री होणार. एंट्री आहेत पण क्लास 1 होणार, तो मालक होणार. आणि त्यामुळे याच्यामध्ये काही आडे वेगळे घेतले नाही. या मधल्या काळामध्ये थोडा हात आकुडता घेत बिलं आणले, कायदे आणले. कायदा असा आणला पाहिजे ज्या कायद्याचा उपयोग दुसऱ्या दिवशी झाला पाहिजे. कायदा मंजूर झाल्याबरोबर त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, असा कायदा करण्याची गरज होती. आणि म्हणून 70,000 घरांना आज या ठिकाणी त्यांचे घरं त्यांच्या नावानं करून देण्याचा हा या ठिकाणी निर्णय होतो आहे. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माननीय विजय वडेट्टीवारजींनी सांगितलं की नमुना 8 आहे पण मालकी नाही. आपल्याला एक पुन्हा या सभागृहात कायदा आणावा लागणार आहे की राज्यातील नमुना 8 जे गावठाण आहेत, गावठाणाच्या आतमधल्या जमिनी काही सरकारी दाखवल्या, काही दाखवल्या. नमुना 8 ज्यांचा आहे त्याकरता एक वेगळा कायदा आणून ते फ्री होल्ड करणे, मालक करणे गावठाणामधील लोकांना, याच्याबद्दलही आपल्याला त्या ठिकाणी सूचना वडेट्टीवारजींनी दिली, त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. दुसरं, जयंत पाटील साहेबांनी देवस्थान इनाम जमिनी, निजाम इनाम जमिनी यामध्ये जे काही त्यांचा एक डाऊट होता तो आपण डाऊट क्लिअर केला की हा कायदा फक्त एवढ्याच गटाकरता आहे, एवढ्याच परिवाराकरता आहे, एवढ्याच गावठाणाकरता आहे. त्यामुळं कुठं त्याचा काही संबंध दुसऱ्या कुठल्याही जमिनीशी नाही आहे. त्यामुळे मी हे स्पष्ट केलं आहे. त्या ठिकाणी वडेट्टीवारजींनी सांगितलं की तुम्ही एक हे चेक करा राज्यामध्ये की देवस्थान इनाम जमिनी, निजाम इनाम जमिनी लोकांनी लाटल्या आणि सरकारी जमिनी लोकांनी लाटल्या, त्याबद्दलची एक त्यांनी श्वेतपत्रिका म्हटली. पण श्वेतपत्रिका वगैरे विषय लागू होत नाही, पण त्याला एक पूर्ण या राज्याचा डेटा, महसूलच्या जमिनी किती होत्या, त्या कुठे कुठे आहेत, त्याची परिस्थिती काय आहे. त्या ठिकाणी कोकणामधल्या खास करून देवस्थान, त्या ठिकाणी आपले पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान, तिकडे मराठवाड्याचे देवस्थान, याबद्दलही आपल्याला काही गोष्टी करावं लागणार आहे. ज्या लोक कसतात आहे जमिनी, त्या जमिनी त्यांच्या नावानं करण्याबद्दल काय कायदा असला पाहिजे. जसं खिदमत मास, मदत मासमध्ये सुरेश धसनी सांगितलं की अजूनही अनेक जमिनी अशा ज्या शेतकऱ्याकडे आहे, 50 वर्षापासून वहिवाट आहे, पण त्या जमिनी क्लास 1 त्या शेतकऱ्याच्या नावानं करून दिलेल्या नाही आहे. त्या संदर्भाने काही 11-12 लाख हेक्टर जमिनी ज्या मराठवाड्यामध्ये आहे त्या जमिनीबद्दल सुद्धा फ्री होल्ड करण्याबद्दल कायदा आणावा लागणार. पण त्यामध्ये काही लिटिगेशन आहे कोर्टाचे, ते कोर्टाचे लिटिगेशनचाही विचार करून त्यामध्ये आपल्याला सुरेश धसजी, आपल्याला जो 11-12 लाख हेक्टरचा प्रश्न आहे तोही एक प्रश्न सोडवावा लागणार आहे. जयंतरावजी, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम जमिनी ज्या आहेत ते काही लोकांनी जे बदमाशी केली आहे ते कोर्टात लिटिगेशन आहे. पण 4.5 लाख हेक्टर जमिनी अशा ज्या लोक कसतात आहे 50 वर्षापासून, अजूनही देवस्थान लागलेलं आहे. कोकणामध्ये अनेक देवस्थानच्या नावानं छोटे जे लोक आहेत त्यांच्या जमिनी देवस्थानच्या नावानंच आहे. ते देवस्थानही तयार आहे हे याच्या नावानं करून दिला पाहिजे. 50 वर्ष झालं त्यांच्या नावानं जमिनी आहे. त्याबद्दल एक वेगळा विचार करावा लागणार. याचा संबंध नाही आहे, पण वेगळा विचार करावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान इनाम जमिनीचं काय करायचं, कोकणातल्या देवस्थान इनाम जमिनीचं काय करायचं, या ठिकाणी खिदमत मासमधल्या देवस्थान जमिनीचं काय करायचं, मराठवाड्यातल्या या जमिनीबद्दलचे वेगवेगळे कायदे सुस्पष्टपणे कायदे आणून कायद्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी, म्हणजे असा कायदा आपल्याला आणावा लागेल की दुसऱ्याच दिवशी आपल्याला लोकांना रिलीफ मिळेल. आणि नाहीतर मग आपण खूप प्रोसिजर कायदाही केला आणि प्रोसिजर ठरवल्या तर मात्र त्या ठिकाणी काही होणार नाही. त्यामुळं सुरेश धसजी, जयंत पाटील साहेब, आपले भास्कर जाधवजी, आपण कोकण, मी तर पुढचं बोलतो, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातल्या, विदर्भातलं सांगतो, या भागातल्या देवस्थान इनामबद्दल बोललो आहे. विदर्भातला वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे याच्याबद्दलचे काही कायदे पुढच्या काळामध्ये आणून या ठिकाणी त्या जमिनी फ्री होल्ड करण्याच्या, गावठाण आणि शेतकरी याबद्दलचा विचार करणार आहे, बिल्डराकरता विचार करणार नाही. त्यामुळं त्यांनी तर 50% पैसे भरायचे आहे, नियमाप्रमाणे जायचं आहे, क्लास 2 क्लास 1 करायचं, तो तर कायदा वेगळाच आहे. त्यामुळं आपण ते करू. 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करण्याबद्दल ग्रामविकासने जो शासन निर्णय केला होता ती आता खिडकी बंद पडली आहे, असं या ठिकाणी सांगितलं. पण त्यामध्ये महसूल विभागाच्या जमिनी ज्या आहेत
त्या 2011 पूर्वी सरकारी जागेवर जे जे गावठाणामध्ये किंवा गावठाणाच्या बाहेर 200 मीटर परिसरामध्ये जे अतिक्रमण झाले आहेत, कारण गावठाणापासनं 5000 लोकसंख्येच्या आतमधले जे गावठाण आहे त्यांना 200 मीटरचा परिघ आहे, ज्यामध्ये रहिवासी क्षेत्र दर्शवलेलं आहे, आणि 5000 लोकसंख्येच्या वरच्या गावांना 500 मीटर परिघ गोल, गावठाणाच्या बाहेर गोल 500 मीटर तिथपर्यंत घरं आपल्याला कायदेशीर करता येतात, कारण ते परिघीय क्षेत्र आहे रिजनल प्लॅनमध्ये, त्याला रहिवासी बेल्ट दाखवलेला आहे. आणि त्यामुळं त्याच्यातही आपण त्या ठिकाणी त्या परिघीय क्षेत्रामध्ये येणारे गावठाणाच्या परिघीय क्षेत्रामध्ये येणारे सुद्धा घरं कायदेशीर करून देण्याकरता आपण 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आपण अजून आधी आहेच तो, पण तो GR काढून आहे, त्याला कायदा आणून त्या ठिकाणी आपल्याला 2011 पूर्वीचे घरं कायदेशीर करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी जे किशोर पाटील जे आपण नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये मोजणी हे केली, त्यांनी मोजणीचा अर्ज केला, तर तातडीनं त्या गावठाणाची मोजणी आणि नगरपालिकेची मोजणी करून द्या. यामध्ये नक्षा स्कीम आलेली आहे भूमी अभिलेखची. नक्षा स्कीममध्ये आपल्याला ड्रोन सर्वे करून त्या ठिकाणी रोवर्स फिरवून आपल्याला आता मोजणी करता येतं. खूप आधुनिकीकरण आलं आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की नगरपालिका आणि गावठाणाच्या मोजण्या करून द्या तर आपल्याला त्या मोजण्या करता येईल. या जमिनीमध्ये आत्ता जे प्रश्नाधीन कायदा आपण जो आणताय, या जमिनीमध्ये कुठलंही जेवढं जमीन त्यांच्याकडे आहे, जेवढं घर आहे ते ऑटोमॅटिक त्यांच्या नावानं होणार आहे, त्यामुळं आराजीचा काही प्रश्न नाही आहे. या 70,000 प्रॉपर्टीमध्ये जे तुम्ही सांगितलं की किती जमीन आपण देणार, किती पैसे घेणार नाही आहे, शुल्क घेणार नाही आहे, कुठलंही त्या ठिकाणी डॉक्युमेंट आपण जे 2 डॉक्युमेंट म्हटले की 8 आणि गावठाणामध्ये 8 आणि नगरपालिकेत 43 जे आपलं वापरून त्या ठिकाणी जमिनी आपण फ्री होल्ड करणार आहे. तिसरं या ठिकाणी आपल्याला माननीय नाना पटोलेजी आपण सांगितलं की झुडपी जंगलामध्ये 2 लाख घरं, हे तर सुप्रीम कोर्टाच्या निकालांनी आता तुम्ही जो प्रयत्न केला, आम्ही प्रयत्न केला, सुप्रीम कोर्टात मी मंत्री झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की बाबा सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे, तिथे आपली बाजू मांडली पाहिजे. आणि मला माननीय मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी आभार मानायचे आहे की त्यांनी दिलेल्या सूचना या त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलो. सुप्रीम कोर्टमध्ये आता माननीय सरन्यायाधीशांनी तेव्हाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे मी आभार मानतो की भूषण गवई साहेबांनी विदर्भातली संपूर्ण बाजू ऐकून घेतली. त्यांनी संपूर्ण केस ही स्वतःकडे त्या ठिकाणी चालवली आणि त्यांनी या विदर्भातल्या 2 लाख परिवारांना मागच्या 40 वर्षापासून CP अँड बेरारच्या काळापासून तेव्हाच्या सरकारपासून जे घरं 2 लाख घरं, झुडपी नाही, जंगल नाही, काही नाही, गावठाणाच्या आजूबाजूला झुडपी जंगल दाखवण्यात आलं, त्यावरही बसलेले होते, त्या 2 लाख घरांना एका सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आपल्याला आता ती घरं त्यांच्या नावाने करून देण्याचा एक निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला. मी माननीय भूषण गवई साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या विदर्भाला एक मोठी देण दिली. 42,000 हेक्टरच्या वर जमिनी या आता झुडपी जंगलाच्या बाहेर निघणार आणि त्या जे लोक कसतात आहे त्या कसणाऱ्या लोकांच्या नावाने, जे शेती आहे त्यांच्या नावाने, आणि ज्यांचे घरं आहे त्यांनाही त्या ठिकाणी त्या जमिनी मिळणार आहेत, ते घरं मिळणार आहेत, ते कायदेशीर होणार आहे. 1996 पूर्वीचे घरं त्या ठिकाणी म्हटलं आहे, पण नानाभाऊ मागे आपली जी बैठक झाली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आहे आणि आता 2011 पर्यंत ही घरं जे होती, जे आपण महाराष्ट्र शासनाचा नियम लावलेला आहे, जो 2011 पर्यंत जे घरं आपल्याला कायदेशीर करता येतं, पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये समोर जाणार आहोत आणि 2011 पर्यंत सर्व घरं त्या ठिकाणी कसे कायदेशीर होतील झुडपी जंगलातले, यामध्ये आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. त्यामुळे झुडपी जंगलातही त्या ठिकाणी प्रश्न निकाली निघणार आहे. नमुना 8बद्दल आपण बोललात की नमुना 8मध्ये नाव असेल तर त्याचं जमीन फ्री होल्ड झाली पाहिजे, त्याचं घर फ्री होल्ड झालं पाहिजे, याकरताही कायदा आपल्याला आणावा लागणार आहे, तोही कायदा आपण आणू. या ठिकाणी मुद्रांक नोंदणीबद्दल आपण जे सांगितलं की मुद्रांक अधिनियम हा केंद्रात आहे, राज्याने काही त्या ठिकाणी आपल्या सुधारणा केल्या आहेत. आता हा अधिनियम दुरुस्तीच्या याच्यामध्ये आहे, नवीन अधिनियम येतो आहे, केंद्राचं काम चालू आहे याच्यावर, मला वाटतं या अधिवेशनात येईल मार्चच्या. तो केंद्राचा अधिनियम अधिक सुस्पष्ट आणि हा 1908चा आहे जुना, त्यामुळं एकदा मुद्रांक अधिनियमात सुधारणा झाली आणि त्यामुळे राज्याने प्रस्तावित केला आहे की एखाद्या आज काय कायदा आहे की एखादी मुद्रांक नोंदणी झाली, ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या अधिकाऱ्याला पुन्हा ती रद्द करता येत नाही, सिव्हिल कोर्टात जावं लागतं.
तर गावठाण जमिनीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। मराठवाड्यात काहींनी देवस्थानाच्या जमिनी लाटल्या असं धस यांनी म्हटलंय। त्यांच्या प्रश्नावर बावनकुळेंनी उत्तर दिलेलं आहे।